हे फ्रेंड्स, नमस्कार. मी तनुजा आणि स्वागत आहे तुमचं व्लॉग विथ तनुजा चॅनलवरती. तर हा व्हिडिओ मी खास नवीन यूट्यूबरसाठी किंवा ज्यांना यूट्यूब चालू करायचंय त्या लोकांसाठी बनवतेय. कारण मला खूप जणांनी माझ्या हा माझ्या खूप मित्रमैत्रिणींनी मला सांगितलं होतं की तू व्हिडिओ कसे एडिट करते हे आम्हाला तू सांग आणि थंबनेल कसं बनवायचं हे सुद्धा सांग. सो सगळ्यांचीच डिमांड होते आणि प्रत्येकाला सांगत बसल्यापेक्षा मी म्हटलं चला तुम्हाला सुद्धा हेल्प होईल आणि त्यांना सुद्धा सांगता येईल. सो म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवतेय. तर हा व्हिडिओ तुम्ही एंड पर्यंत बघा, तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. तर ह्याच्यासोबत ना मला तुम्हाला अजून एक ज्या यूट्यूब चालू करण्यासाठी ज्या मेन 6 गोष्टी आहेत ना त्या सुद्धा मला तुम्हाला सांगायच्यात. फक्त यूट्यूब मध्ये ना एडिटिंगच नसतं, त्या मागच्या पण बऱ्याच गोष्टी असतात आणि त्याच्यानंतर पार्ट येतो एडिटिंगचा. सो मी आधी त्या क्लिअर करते आणि त्याच्यानंतर एडिटिंग कसं करायचं वगैरे हे मी तुम्हाला सांगते, किंवा मी कुठल्या ऍप थ्रू करते ह्याचं सुद्धा मार्गदर्शन करेल की कसं काय करायचं, कुठल्या ऍप थ्रू करायचं, व्हॉइस ओव्हर कसा द्यायचा. तर चला, मी तुमचा जास्त वेळ नाही घेत, लगेच आपण स्टार्ट करूया. ओके. तर मी तुम्हाला सांगते की मी स्टडी करून आली आहे. मी काही नोट्स मी तुमच्यासाठी नोट्स काढल्यात की कसं काय करायचं आणि यूट्यूब चालू करण्यासाठी कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहेत. तर यूट्यूब स्टार्ट करण्यासाठी ह्या 6 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि त्या तुम्ही मेंटेन केल्याच गेल्या पाहिजे, नाही तर तुमचं युट्यूब चॅनल नाही चालणार, असं मला असं वाटतं, जे माझं युट्यूबचं ऑब्झर्वेशन आहे त्याच्यानुसार. ठीक आहे. तर त्यातली मी पहिली गोष्ट सांगते. तर तुम्हाला सगळ्यांना पण माहितीये की युट्यूब चालू करण्यामागचं आपलं एकच उद्दिष्ट असतं, म्हणजे खरं बघायचं तर एकच उद्दिष्ट असतं की आपण सगळ्यांचं बघितलेलं असतं, कोणाचे व्हिडिओ बघितलेले असतात की युट्यूबनी खूप सारा पैसा मिळवतायत. तर तुम्ही सगळ्यांनी ऐकलंच असेल की युट्यूब मध्ये खूप जास्त फेम आहे, पैसा आहे आणि हे सगळं कुठे ना कुठे अट्रॅक्ट होऊनच आपण युट्यूब स्टार्ट करण्याचा प्रयत्न करतो आणि बॅक ऑफ द माइंड आपल्याला असं असतं की नाही, करायला पाहिजे. ते ऍक्च्युली खरं पण आहे. युट्यूब मध्ये खूप जास्त पैसा आहे आणि सगळ्यात जास्त बेनिफिट आहे युट्यूबचं असं की आपण 0 कॅपिटल मध्ये आपण हे चालू करू शकतो, हे चॅनल. आणि प्लस हे आपण एनिवेअर चालू करू शकतो. म्हणजे तुम्ही एखादा जॉब करताय किंवा तुम्ही हाऊसवाईफ आहे, तुमच्याकडे छोटंसं बाळ आहे किंवा तुम्ही कुठलंही काम करता, तर तुम्ही बघू शकता इंस्टाग्रामला सुद्धा किंवा युट्यूबला सुद्धा जे कोणी शेतात सुद्धा काम करतं किंवा जे कोणी ऑफिसला काम करतं, तर सगळे युट्यूब ब्लॉग करू शकतात. सो हा ह्याचा मागचा फायदा आहे आणि खरंच जर तुम्ही केलं तर हे होऊ शकतं. तर मी तुमचा जास्त वेळ नाही घेत, चला मी स्टार्ट करते. तर त्यातली पहिली गोष्ट ही आहे, ज्या 6 गोष्टी सांगणार आहेत त्यातली पहिली गोष्ट ही आहे कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सी ही मेंटेन केली पाहिजे. आता बघा, आपण कुठल्याही जॉबला जातो, आपली इच्छा असून नसो, आपण रोज ऑफिसला जातो, तसं आपल्याला रोज व्हिडिओ आपल्याला पोस्ट करायचा आहे. मग तो रोज व्हिडिओ काहीही असो, काही तुम्ही उठले, तुम्ही चहा पिला, बस एवढं दाखवलं तरी चालेल, पण कन्सिस्टन्सी मस्ट बी मेंटेन केलीच पाहिजे असं मला वाटतं. आणि मी काय तुम्हाला बरेच सारे युट्यूबर पण हेच सांगणार की कन्सिस्टन्सी मेंटेन केली पाहिजे. आता बऱ्याच जणांचं असं असतं की आपला ना कधी कधी असा दिवस येतो की आपला मूड नाही राहत किंवा आपली इच्छा नसते त्या दिवशी व्हिडिओ शूट करायची. तर ह्याच्यासाठी मी काय करते हे सांगते. मी ना ज्या दिवशी मी खूप खुश असते किंवा माझ्याकडे वेळ असतो, तर त्याच दिवशी मी बरेच सारे व्हिडिओ डाउनलोड म्हणते, मी शूट करून ठेवते आणि मग नंतर ते एडिटिंग करते. सो जेव्हा जेव्हा माझा तो दिवस असतो की नाही, आज नाही मला काही शूट करायचं, तेव्हा तो मी पोस्ट करते. तर असं तुम्ही सुद्धा करू शकता, हे खूप जास्त हेल्पफुल आहे. सेकंड येतं म्हणजे व्ह्यूज. आणि हो, व्ह्यूज आपल्याला लगेच लवकर मिळत नाही, त्याच्यासाठी सुद्धा व्ह्यूज कन्सिस्टन्सीवर डिपेंड असतात. जर तुम्ही रोज टाकले तर तुमचे व्ह्यूज कन्सिस्टंटली वाढत जातात. सो त्याच्यामुळं, आणि हे पण बघा, खूप जणांचं असं असतं की व्हिडिओ पोस्ट केला, चांगले व्ह्यूज आले, तर सेकंड पण व्हिडिओ टाकला, पण कधी कधी असं होतं की आपल्या सगळ्याच व्हिडिओजला व्ह्यूज जात नाही. सो टेन्शन घ्यायचं नाहीये. आणि हो, व्ह्यूजवर आपला मूड डिपेंड असतो. तो माझा काय, मोठ्या मोठ्या युट्यूबरचा सुद्धा डिपेंड असतो की व्ह्यूज नाही गेले. जे 10 वर्षापासून व्हिडिओज करतात ना, मी त्यांचा सुद्धा व्हिडिओ बघितलाय, त्याचा सुद्धा स्टडी केलाय. सो त्यांचं सुद्धा असं असतं की व्ह्यूज नाही गेले तर तो दिवस त्यांचा खराब जातो. सो हे नॉर्मल
आहे आणि असं सगळ्यांचं होतं, त्याच्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाहीये, व्ह्यूज कडे लक्ष द्यायचं नाही. मी तुम्हाला सांगते, जेव्हा मी युट्यूब चालू केलं होतं त्यावेळेस मला खूप जास्त बर्डन होतं की व्ह्यूजच येत नाहीयेत, आता मी काय करू. तेव्हा माझ्या मोठ्या बहिणीने मला सांगितलं होतं की तू व्ह्यूज कडे बघूच नको, हार्डली तुला 2 व्ह्यूज आले तरी पण ते ओके, ते तुझं काम नाहीये. तुझं काम फक्त रोज व्हिडिओ पोस्ट करणे, फक्त तू ते कर. आणि सुरुवातीला मी हेच केलं, मी तुम्हाला सांगते, आणि ऑटोमॅटिकली माझे व्ह्यूज वाढले. सो तुम्हाला सुद्धा हे फायद्याचं ठरेल. थर्ड वन आहे की आपण युट्यूब मध्ये किती काम करायला पाहिजे. आता हे मी व्लॉगिंग करते, माझ्या एक्सपिरियन्स वरून मी तुम्हाला सांगते, जे कोणी नवीन युट्यूबर आहेत त्यांच्यासाठी तर हे खास आहे. तुम्ही स्टार्टिंगला पूर्ण दिवस शूट करायला जाऊ नका, तो खूप जास्त मोठा होतो. म्हणजे तुम्ही 30-30 सेकंद, 40-40, 1-2 मिनिट जरी तुम्ही केले तरी दिवसभरात ते 30 ते 40 मिनिट होतात. आणि त्याचं एडिटिंग आपल्याला करता करता ते 10 मिनिट, 11 मिनिटावर किंवा 15 मिनिटावर आणणं हे खूप जास्त मोठा टफ जॉब आहे. आणि आपल्याला प्रत्येक वेळेस इतकं चांगलं एडिटिंग नाही जमत, काही काही आपले शब्द सुटतात किंवा मेन एडिटिंगचा पार्ट राहतो. सो त्याच्यामुळे तुम्ही सुरुवातीला, मी तुम्हाला सांगते, अगदी छोटीशी, ज्या कोणी महिला असतील मी त्यांचं उदाहरण देते, की एक रेसिपी तुम्ही दाखवली, चहा घेताना दाखवला दिवसात ना, आणि छोटंसं एखादं अगदी काम दाखवलं किंवा घरात तुम्ही देवपूजा करताना ते दाखवलं, इनफ आहे. ह्या गोष्टींनी सुद्धा जर तुम्ही लॉंग व्हिडिओ पोस्ट करता तर 7 ते 8 मिनिट तुम्हाला ह्यामध्ये जातो आणि ते पण इनफ आहे. आता हे जर शॉर्ट मध्ये टाकत असेल तर शॉर्ट मध्ये सुद्धा दिवसा जर तुम्ही 4 तास जरी शूट केलं तरी ते 4 तास तुम्हाला 3 मिनिटामध्ये आणणं हे खूप टफ जॉब आहे. त्याच्यामुळे तुम्ही सुरुवातीला शॉर्ट व्हिडिओ टाका आणि नंतर लॉंग व्हिडिओ टाका. शॉर्ट व्हिडिओनी आपले सबस्क्रायबर गेन होतात आणि लॉंग व्हिडिओनी आपला वॉच आवर कम्प्लीट होतो. ठीक आहे. तर 4th पॉइंट आणि त्याच्यानंतर आहे अल्गोरिदम. आता बऱ्याचदा असं होतं, जे माझ्या बाबतीत झाले त्याचाच एक्सपिरियन्स मी सांगते, की काय होतं ना, जेव्हा पोस्ट केला जातो एखादा व्हिडिओ खूप जास्त स्टडी करून वगैरे, आणि आपल्याला त्या व्हिडिओ थ्रू खूप जास्त एक्सपेक्टेशन्स असतात. सो त्या व्हिडिओजला तेवढी व्ह्यूज जात नाही आणि त्याच्यामुळे आपला कन्सिस्टन्सी बिघडण्याची खूप जास्त शक्यता असते. धैर्य, हो नंतर, बेटा मी काम करते ना. तर त्याच्यामुळं युट्यूबच्या अल्गोरिदमकडे लक्ष द्यायचं नाही. आपलं नशीब उजळणार आहे एक ना एक दिवस नक्की आपल्या आयुष्यात येणार आहे. जेवढं आपलं आयुष्य असेल त्याच्यापैकी एक दिवस आपला येईल. सो त्या दिवसाची वाट बघायची. युट्यूबच्या अल्गोरिदमकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही, आपलं काम करत राहायचं. त्याच्यानंतर बऱ्याच जणांना असं वाटतं की, सॉरी फार डिस्टर्बिंग होत आहे मला माहिती आहे धैर्यामुळं, पण इट्स ओके, लहान बाळ असेल तर घरात असं होतं. आणि त्याच्यानंतर आपला लास्ट पॉइंट आहे की कंपॅरिझन. हे बघा, बऱ्याच वेळा असं होतं किंवा माझ्याही बाबतीत असं झालेलं आहे की माझ्या मागून युट्यूबर आले, म्हणजे एकतर युट्यूबर अशी आहे की तिचे इन 100 सुद्धा पोस्ट नाही आहेत, पण तिचे 1000 सबस्क्रायबर कम्प्लीट होऊन वॉच आवर पण कम्प्लीट झालाय. तर ह्याच्या मागे तिची फेस व्हॅल्यू पण असू शकते आणि बऱ्याच गोष्टी असतात. सो ज्याचा आपण म्हणतो ना लकी डे, सो त्यांचा तो लकी डे ऑलरेडी आलेला आहे, त्याच्यामुळे त्यांचं झालेलं आहे असं मी समजू शकते. आणि कुठेतरी स्पिरिच्युअलिटी पण असते की आपण म्हणतो ना की आपला दिवसच नाही आलेला आहे अजून, त्याच्यामुळे कोणाशी कंपॅरिझन नाही करायची. जर कंपॅरिझन केली तर आपला मूड ऑफ होतो आणि आपण जे टार्गेट ठरवलेलं असतं ते अचीव्ह होत नाही. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही युट्यूब चॅनल चालू करा जर नवीन कोणी असेल तर. आणि याच्यानंतरचं मी तुम्हाला सांगते, बरेच जण मला असे विचारत होते की ताई एडिटिंग कसं करायचं किंवा तू कसे करते. तर ह्याच्यासाठी खूपच असं छान आणि सोपा मार्ग जो मी निवडलाय तोच मी सांगेल तुम्हाला. तर त्याच्या मागे काय करायचं, दिवसातनं आपण 4 ते 5 व्हिडिओ फक्त घ्या, जे की तुमच्याकडे असेल. मी लॉंग व्हिडिओचं आधी सांगते, त्याच्यानंतर शॉर्ट व्हिडिओचं सांगते. 4 ते 5 व्हिडिओ, सपोज तुम्हाला लॉंग व्हिडिओ करायचा आहे तर 4 ते 5 व्हिडिओ तुम्ही एकत्र घेऊ शकता. मी इनशॉर्ट ऍप यूज करते. इनशॉर्टचं मी हवं तर सिम्बॉल पण ह्या साईडला देईल, सो तुम्ही पण तेच यूज करा. आणि ते फ्री आहे, त्याच्यामुळे जे कोणी नवीन युट्यूबर आहे त्यांच्यासाठी ते खूप जास्त हेल्पफुल आहे. ह्या मुलीकडे पूर्ण दुर्लक्ष करा. सो इनशॉर्ट इज द बेस्ट फॉर एडिटिंग. आणि त्याच्यामध्ये पण बऱ्याच एडिटिंगच्या गोष्टी आहेत की एडिटिंग कसं करायचं. सो मी इथे शॉर्ट मध्ये सांगते. त्याच्यात एक कॅनव्हास म्हणून एक ऑप्शन असतो,
जेव्हा आपण लॉंग व्हिडिओ शूट करतो किंवा काय म्हणतो आपण इंस्टाग्रामसाठी शूट करतो किंवा युट्यूबच्या शॉर्टसाठी शूट करतो, सो आहे ना कॅनव्हास हा ऑप्शन असतो त्याच्यासाठी स्क्रीन ऍडजस्ट करायला. नंबर 1. नंबर 2, त्यांनी इफेक्ट सुद्धा दिलेले आहेत, सो तुम्ही झूम, झूम आउट, झूम इन, झूम आउट, रोल हे सुद्धा करू शकता एडिटिंगसाठी. थर्ड म्हणजे व्हॉइस ओव्हर आहे, टेक्स्ट आहे, ते करू शकता. आणि हे ऍप आहे ना एकदम इझी आहे, न्यू युजरला पण खूप जास्त इझी आहे हे. सो मी तरी सध्या हेच यूज करते. त्यांचं पेड पण आहे, पण विदाऊट पेड पण ते खूप छान एडिटिंग आपल्याला देतं. प्लस त्याच्यानंतर तिथे फक्त एक ऍड येते, तिथे ऍडव्हर्टाईज बघायची असते. ती ऍडव्हर्टाईज बघितल्यावर आपला जो इनशॉटचा सिम्बॉल असतो तो सुद्धा रिमूव्ह होऊन जातो, त्याच्यामुळे त्याचंही काही टेन्शन नाहीये. तुम्ही म्युझिक सुद्धा ऍड करू शकता, तिथे म्युझिकचा पण ऑप्शन आहे, व्हॉइस ओव्हरचा ऑप्शन आहे, व्हॉइस ओव्हर कट करायचा ऑप्शन आहे, टेक्स्टचा ऑप्शन आहे. आणि जेव्हा तुम्ही इनशॉट ओपन कराल ना त्याच्यामध्ये तुम्हाला बरेचसे ऑप्शन मिळतील. मी इथे इनशॉटचा सिम्बॉल सुद्धा लावेल, आणि तुम्हाला हवे असेल डिटेल एडिटिंग तर तुम्ही मला प्लीज ह्या व्हिडिओला कमेंट करा, मी नक्की डिटेल व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यासाठी आणेल. आणि थंबनेलसाठी मी आता एवढं सांगेल की कॅनव्हास इज द बेस्ट ऍप्लिकेशन फॉर द थंबनेल. कारण त्यामध्ये जस्ट जायचं, सर्चचा एक ऑप्शन येतो, तर मी असं करते की थंबनेल फॉर माय युट्यूब शॉर्ट और लॉंग असं जे असेल ते हे करायचं. आपल्यानुसार थंबनेल येतात, आपले फोटो रिप्लेस करायचे तिथं. त्याच्यानंतर आपलं एडिटिंग करायचं. आता बेसिक एडिटिंग तर आपण करतोच की आपण काय दाखवणार आहे ते एडिटिंग करायचं, आणि त्याच्यानुसार सगळं झाल्यानंतर तो डाउनलोड करायचा. सो खूप इझी प्रोसेस आहे. आणि मी तुमच्या सगळ्यांना सांगते, जे कोणी नवीन युट्यूबर आहे किंवा ज्यांना युट्यूब चालू करायचं आहे त्यांनी सगळ्यांनी हा व्हिडिओचा तुम्हाला नक्की फायदा होईल. आणि खरंच जर झाला तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून जावा. आणि अशीच माहिती हवी असेल तर मला नक्की सांगा, मी पुढचा व्हिडिओ सुद्धा पूर्ण प्रॉपर एडिटिंगचा आणेल. आणि कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की सांगा कमेंट करून. चला भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये, तोपर्यंत स्टे ट्यून, स्टे हॅपी आणि बाय बाय.